काय झालंय? हे बायको, तू उदास काय को? बोल काय झालंय? बोल लवकर, काय झालंय? बोल. काहीतरी झालंय बघ. काय झालंय? बोल ना. एक मिनिट. ती मुलगी तुला काय बोलली का परत? ती मुलगी? हा, ती मुलगी. तिचं मी नाव पण नाही घेत. ती काय तुला बोलली का? मला सांग, तिच्याकडे बघतो मग मी. असं काय बोलता? ती बहीण आहे माझी. असेल तुझी बहीण, पण त्या सो कॉल्ड बहिणीने तुला अनेकदा दुखावलंय. ते सांगितलं नाहीयेस तू मला. नाही, ती काही नाही बोलली मला. अच्छा, बर. ओके. दुसरं कोणी काय बोललंय का? कोणी तर हा, बर. दुसरं कोणीतरी काहीतरी बोललेलं आहे. काय बोलले? कोण बोलले? सांग मला. चल, रडू नको, सांग. कोणी बोललं असतं तरी चाललं असतं मला. असं हक्काने ओरडलं असतं ना तरी मी समजून घेतलं असतं. पण काय? बोल 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 बोल. काय झालं? आपण कोणी नीट बोलतच नाहीये माझ्याशी. म्हणजे संपदाताईने आईंचा अपमान केला ना, त्या दिवसापासून सगळ्यांचं वागणंच बदललंय. म्हणजे अपमान करणाऱ्या संपदाताईला सगळ्यांनी माफ केलं, पण मी तिची बहीण असल्याची किंमत अजूनही मोजते. माझ्याच घरात फरक केलाय मला. ओके, शांत हो. रडू नकोस. शांत. रडू नको. नाही रडत आहे, पण हे बोलणं सोपं आहे. तुमच्याशी सगळे असे वागले असते ना, कळलं असतं. माझ्याशी असं कोणी एक मिनिट. तुला वहिनीबद्दल काय तक्रार आहे का? हो, कारण वहिनी त्या दिवशी जरा जास्तच रिॲक्ट झाली. मला ते त्या दिवशी तसं कळलं नाही. आत्ता ते जाणवतंय मला. हो, ती तुला बोलली. तिने तसं बोलायला नको होतं. तुला त्याचा काय त्रास होतोय का? तू काळजी करू नकोस. ओके, शांत राहा. मी बोलतोय. नाही, नको. तुम्ही नका बोलू. त्यांना वाईट वाटेल. वाटू दे ना वाईट. तुला वाईट वाटतंय, पण आता ती तुझ्याशी वाईट वागते. तिला सांगायला पाहिजे ना ते. हो, पण त्या मुळात वाईट नाहीयेत. तुम्हाला आठवतं ना, मी या घरात नवीन आले होते तेव्हा त्यांनीच मला खूप सांभाळून घेतलं. त्या रागवल्यात माझ्यावर, पण त्यांचा राग निवळेल. तुम्ही नका काही बोलू. तुम्ही मला समजून घेतलं तेच खूप आहे माझ्यासाठी. ठीक आहे, पण तिचा राग जर नाही निवळला तर मात्र मी बोलीन. ओके? पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हात मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाही? आय मीन,
हाऊ कॅन इट बी पॉसिबल?